आणि म्हणून रामराज्य गांधीजींचं जे काय आहे की गांधीजींचा राम आणि रहीम हे एकरूप झालेले होते. म्हणून गांधीजींचं रामराज्याची संकल्पनाविषयी मुस्लिमांना कधी त्याच्याविषयी द्वेष वाटला नाही. आणि म्हणून राम रहीम हा विचार गांधीजींनी रामराज्याच्या माध्यमातून मांडला. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, हा विचार त्यांनी तिथे मांडला. आणि धर्म म्हणजे काय, नैतिक मार्गाने केलेलं जे आचरण आहे ते धर्म आहे. आणि म्हणून अहिंसा परमो धर्म हे गांधीजींनी मांडलं. सत्याला ते ईश्वर असं मानत असत आणि त्याकरता साधन कुठलं जर असेल तर प्रेम हे साधन आहे. म्हणजे सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती या मान्य मूल्यांचं संवर्धन गांधीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं एका भजनामध्ये असं म्हणतात की सत्य, अहिंसा परम मिटणे दे निर्भयता मन मन. म्हणजे ही जी मान्य मूल्य आहेत की अहिंसेचं तत्वज्ञान जगणं याच्यासाठी खूप मोठी आत्मिक शक्ती लागते. आणि या आत्मिक शक्तीच्या बळावरती गांधीजींनी या ब्रिटिश सत्तेला अनेक स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीच्या माध्यमातून हादरे दिली आणि देश हा स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. पुढे गांधीजी म्हणून गांधीजी असं म्हणतात की धर्म हे ईश्वर निर्मित आहेत आणि धर्मग्रंथ हे तेवढे मानव निर्मित आहे. पुढे गांधीजी सर्व धर्म समभाव मानत होते. कारण गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले, म्हणजे गांधीजी ज्या कुटुंबामध्ये राहिले त्या ख्रिश्चन कुटुंबामध्ये गांधीजी तिथे राहिले. इस्लाम धर्मीयांशी त्यांचा संबंध आला, ज्यू धर्मीयांशी त्यांचा संबंध आला. गांधीजींनी सगळ्या धर्माचा तौलनिक अभ्यास केलेला होता. आणि म्हणून गांधीजी हे सगळ्या धर्माला मानत होते, ते विश्वपुरुष म्हणत होते आणि त्यांचा दृष्टिकोन हा व्यापक होता. सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि म्हणून गांधीजींनी सर्व धर्म समभाव ची संकल्पना मांडत होती. आज जगाला त्याची गरज आहे, आज देशाला त्याची गरज आहे, सर्व धर्म समभावाची गरज आहे. प्रार्थना विश्व धर्मामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय, म्हणजे महाराजांनी सुद्धा सर्व धर्माच्या समन्वयासाठी त्यांनी काम केलं की जो काही उगम आहे, जो जातीय वितुष्टाचा जो उगम आहे तो धर्मामध्ये आहे, तो जातीमध्ये आहे. आणि म्हणून या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देव रचिया हो सर्व पंथ संप्रदाय एक मिळून, हा सर्व धर्म समन्वयाचा विचार महात्मा गांधींनाही मान्य होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि मान्य होता. केवळ विचारच त्यांनी मांडले नाही तर प्रत्यक्ष भजनाच्या माध्यमातून, प्रार्थनेच्या माध्यमातून या दोन्ही महापुरुषांनी तो विचार या जगाला दिला, तो या मानवकुलाला दिला, तो मानवकुलाच्या उत्थानाचा विचार या दोघांनी त्याला दिला. आणि एवढा मोठा हा महात्मा, एवढे मोठे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आज त्यांच्या चारित्र्य हन्नावरती काहीतरी बोलल्या जात आहे, त्यांच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण केलं जात आहे. हे खरं दुर्दैव आहे असं मला वाटतं. कारण गांधीजींची हत्या का झाली तर म्हणजे जेवढे लोक गांधीजींचा अहिंसा मानत होते ते लोक गांधीजींना ओळखू शकले नाही. तर जे तथाकथित हिंदुत्ववादी होते, तथाकथित देशप्रेमी म्हणणारे जे लोक होते त्यांना खरं तर गांधीजीपासून धोका वाटत होता आणि म्हणून कदाचित गांधीजींची हत्या झाली असावी. आज गांधीजींची 150वी जयंती, जी 180 देशामध्ये गांधीजींची 150वी जयंती साजरी होते. जगातल्या 600हून जास्त विद्यापीठामध्ये गांधी अध्ययन केंद्र चालवले जातात. याचा विचार भारतीय जनमानसांनी केला पाहिजे की गांधीजींचा जो सत्य, अहिंसा, शांती, प्रेमचा जो मंत्र आहे तो आज जगाला किती भावतो आहे. आणि म्हणून गांधीजींचा जन्मदिवस जो आहे 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पाळण्यात येतो. एवढं अहिंसेचं महत्व आज जगाला खरं तर गरज आहे. म्हणून धर्म असेल किंवा सर्व धर्म समभाव जो असेल तो गांधी तिथे प्रत्यक्ष जीवन तिथे जगतात. आणि म्हणून मी पुन्हा नरहर कुरुंदकरांची मला इथे आठवण होते की नरहर कुरुंदकर असं म्हणतात की
सर्व धर्म समभाव हा कुठल्याच धर्माला मान्य नसतो, परंतु प्रत्येक धर्मामधलं जे अध्यात्म जे आहे ते तेवढं खरं असून बाकी धर्माबदले ज्या असणाऱ्या चालीरीती आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. म्हणून अध्यात्म जे आहे, धर्मामधलं जे अध्यात्म आहे, म्हणून महाराज वंदनी महाराज ग्रामगीतेमध्ये असं म्हणतात की धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शिवपती, न्याय सर्वांच्या प्रती एकची राहतो सर्वदा. मला असं वाटतं दलित सेवा अध्यायामध्ये महाराज असं म्हणतात की मानवतावाद, माणसाला माणसासारखं वागवणं हा खरा धर्म आहे. आणि याच याच्यावरती आपलं जे राष्ट्र आहे, भारत देश आहे, तो लोकशाही प्रधान राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. स्वतःच्या धर्माचा तुम्ही अभिमान बाळगा, परंतु इतरांच्या धर्माचा द्वेष करण्याचा अधिकार आपल्याला नाही. हा जो सर्व धर्म समभावाचा विचार आहे, हा सेक्युलरिझम जो आहे, हा या आणि संवेदनशील भारताची निर्मिती आपल्याला करायची आहे. लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष भारताची निर्मिती आपल्याला करायची आहे. आणि म्हणून खरं तर गांधींचा विचार आज काळ सुसंगत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा काळ सुसंगत आहे. आणि म्हणून महाराज असं म्हणतात गांधीजीची गांधी गीतांजलीमध्ये की सत्य अहिंसा मंत्र पडकर जगा दिया जनता को. म्हणून गांधी गीतांजली, मला असं वाटतं गांधी गीतांजली जी आहे ही गांधीजींचं संपूर्ण जीवन दर्शन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 101 भजनाच्या माध्यमातून गांधी गीतांजलीमध्ये मांडली. आणि म्हणून गांधीवाद जो आहे ते कुसुमाग्रजांची कविता, असं कवितेचा आशय असा आहे की आज तुम्ही TV मध्ये बघा किंवा शासकीय कार्यालयामध्ये बघा, गांधीजींचा जो छायाचित्र जे आहे ते भिंतीवरती लटकवलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून कुसुमाग्रज याविषयी असं म्हणतात की प्रत्येक महापुरुषाच्या मागे निदान एक जात तरी आहे, परंतु गांधीजींच्या मागे एक सरकारी कार्यालयाची भिंत आहे. म्हणजे गांधीजी हे जे राष्ट्रवाद त्यांनी जागवला किंवा एक स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जे सामान्य व्यक्तींना त्यांच्यातलं असामान्यत्व जागृत करून देण्याचं काम, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांना खेचून घेऊन करण्याचं काम खरं तर गांधीजींनी केलं. सामान्य माणसाला त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणलं, कारण त्यांना मानवी मूल्यांचं संवर्धन करायचं होतं. आणि म्हणून ही जी कुसुमाग्रजांची कविता आहे की गांधीजींचा फोटो कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये तेवढा आपल्याला दिसतो आहे. आणि मग म्हणून गांधीवाद काय आहे तर गांधीवाद असहकार सत्याग्रह, साधन सुचिता, सविनय कायदेभंग आणि चले जाओ, ह्या ज्या चळवळी आज जनमानसांना ह्या सुद्धा चळवळींचं माहीत आहे की, आणि असहकार आंदोलन या चळवळींनी, असहकार सत्याग्रह, सविनय कायदेभंग, चले जाओ आंदोलन जे आहे यांनी जनमानस गांधीजींनी डोळून काढलं आणि ब्रिटिशांना त्यांनी शत्रू न मानता जेरी चाललं. मग हा जो गांधीवाद आहे, हा गांधीवाद, याला आज गांधीवादाचं काय महत्व आहे असं जर आपण प्रश्न जर करत असेल तर त्याला उत्तर हे आहे की गांधींच्या या विचारांचं, गांधींचा हा जो विचार आहे किंवा गांधी विचार जो आहे, या विचाराचे या काळाचे काय सुसंगत आहे तर नेल्सन मंडेलांनी जो आफ्रिकेमध्ये जो लढा दिला, नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगामध्ये वयाची 27 वर्ष तुरुंगामध्ये घालवतात आणि ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपर्यंत पोहोचतात. ते असं म्हणतात की मी गांधी विचारांवरती मी हे सगळं करतो आहे. अलीकडेच जुलैमध्ये जॉन लुईस नावाच्या एका अमेरिकन तत्ववेत्याचं, अमेरिकन समाज सुधारकाचं त्याचं निधन झालं आणि वर्णभेदाविरुद्ध त्यांचा लढा अजूनही चालू होता. तर त्यांच्यावर सुद्धा गांधीजींचा प्रभाव होता. नेल्सन मंडेलावरती गांधीजींचा प्रभाव होता. पश्चिम युरोपमध्ये जी पर्यावरणावरती जी चळवळ चालते आहे त्याच्यावरती गांधीजींचा प्रभाव होता. म्हणजे निसर्गामध्ये जी साधन संपत्ती आहे, कारण निसर्ग हा प्रत्येकाचे गरजा पूर्ण करू शकतो, पण प्रत्येकाचा असणाऱ्या जे काही इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करू शकणार नाही, असं गांधीजी निसर्गाविषयी म्हणतात की ते पर्यावरणवादी होते. गांधीजींचे निसर्गोपचारवादी होते. आणि असेही गांधी पुढे असहकार, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक चळवळीमध्ये भाग घेत असताना
असहकार आंदोलन गांधीजी तिथे रोलेक जो कायदा येऊ घातला होता त्याच्याविरुद्ध गांधीजी लढा उभारतात. आणि गांधीजी आणि लोकमान्य टिळक अलीकडेच आता लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी वर्ष साजरे केल्या जातात. त्याचंही स्मरण आपल्याला केलं पाहिजे. आणि लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीविषयी सुद्धा मी स्वतंत्रपणे बोलणार आहे. परंतु लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी साजरी होत असताना गांधीजी आणि लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. आणि मग गांधीजी लोकमान्य टिळकांच्या निधनाविषयी बोलताना असं म्हणतात की टिळक वारले असं म्हणू नका, तो त्यांचा अपमान आहे. असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात. आणि म्हणून असहकार आंदोलनाची जी सुरुवात जी केली ही खरं तर लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली आहे असं गांधीजी पुढे म्हणतात.
वेगवेगळ्या वैचारिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून दोघांचं जीवित ध्येय जे होतं ते एकच होतं, ते म्हणजे भारतीय स्वराज्य. आणि सामान्य जनतेला त्यांच्या असामान्यतेची जाणीव करून देऊन लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व भारतीयांना घेण्याचं काम केलं. आणि असहकार आंदोलन असेल किंवा खिलाफत, मुस्लिमांची जी खिलाफत चळवळ असेल, याचा फायदा गांधीजींनी असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळ ह्या दोन्ही चळवळी संयुक्तपणे राबवण्याचं काम केलं. आणि याचा फायदा असा झाला की हिंदू मुस्लिम जे अभूतपूर्व ऐक्य या खिलाफत चळवळीच्या माध्यमातून आणि असहकार आंदोलनाच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना मक्का येथे केली. आणि मोहम्मद पैगंबर असं म्हणतात की ईश्वर हा सर्वांचा आहे, सर्वत्र आहे आणि हा सगळ्यांचा ईश्वर हा एकच आहे, असा अतिशय स्पष्ट विचार मोहम्मद पैगंबरांनी मांडला. आणि ज्या खिलाफत चळवळीमध्ये मोहम्मद अली आणि शौकत अली नावाचे हे जे काही मुस्लिम बंधू गांधीजी सोबत काम करत होते, या माध्यमातून हिंदू मुस्लिमांचा अभूतपूर्व ऐक्य या चळवळीच्या माध्यमातून साध्य झालं. आणि म्हणून मोहम्मद अली असं म्हणतात की मी मोहम्मद पैगंबरानंतर मी गांधीजींचा शब्द मानतो. म्हणजे एका मुस्लिम नेतृत्वानी या गांधीजींच्या विचारांचा सन्मान या पद्धतीने करावा की ज्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली, ज्यांनी ईश्वर हा एकच आहे, सर्वत्र आहे, सर्वांचा आहे असं प्रतिपादन केलं, असे ते मोहम्मद पैगंबर. त्यांच्यानंतर मी गांधीजींना मानतो. म्हणजे गांधीजींच्या विचारांचा हा जो आवाका आहे हा किती मोठा असला पाहिजे. गांधीजींनी जी काही मानवी मूल्य जी रुजवली, समाजामध्ये जी रुजवली, संपूर्ण मानवजातीमध्ये त्यांनी रुजवली, त्या विचारांचं किती महत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून इकडे हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी वंदनी महाराज असं म्हणतात की हिंदू मुस्लिम सब मिल कर लो अब एकी का कौल. ते सगळ्यांनी एकत्र येण्याची आता खरं तर गरज आहे. आणि म्हणून सत्याग्रह जो आहे, पुढे गांधीजी सत्याग्रह करतात की तूच तुझा दिवा हो. गांधीजी बुद्धांना सुद्धा मानत होते. जेव्हा त्यांच्यावरती लिओ टॉलस्टॉयच्या वाचनाचा प्रभाव पडला तेव्हा ते बुद्धांना सुद्धा मानत होते. ते गोपाळकृष्ण गोखल्यांना आपला राजकीय गुरु मानत होते. लोकमान्य टिळकांना सुद्धा ते आपला सहकारी म्हणून, एक विचारवंत म्हणून ते मानत होते. आणि गौतम बुद्धांना तूच तुझा दिवा हो हा विचार जो गांधीजी स्वतः तो जगले, त्याने ते तत्वज्ञान लोकांपुढे मांडलं, ते स्वतः ते जगले. आणि पुढे गांधीजी मग चरखा आंदोलन उभे करतात किंवा चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे असं म्हणतात की याच्याविषयी आग्रह गांधीजींचा राहिलेला आहे की चरखा चालून काय गांधीजींना काय साध्य करायचं होतं, तर चरखा चालून गांधीजींना राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची होती. ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांना त्यांना आर्थिकदृष्ट्या उन्नत करायचं होतं, महिलांचं सक्षमीकरण करायचं होतं, संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं होते, औद्योगिकरणामध्ये होणारं शोषण गांधीजींना चरखा आंदोलनाच्या माध्यमातून थांबवायचं होतं. सूतकताई तिथे आणि स्वदेशीचा प्रचार तिथे करायचा होता. म्हणून चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे याविषयी गांधीजी तिथे आग्रह राहिले. म्हणून चरखे की मधुर ध्वनी दिले खिची बात तनी भारत की नर नारियों का आधार असं गांधीजी एका भजनामध्ये म्हणतात. म्हणजे मी सुरुवातीला बोललो की गांधी गीतांजली म्हणजे गांधीजींचं संपूर्ण जीवन दर्शन हे वंदनीय महाराजांनी आपल्या साहित्यामध्ये निर्माण केलं की स्त्रियांना त्यांना सक्षम करायचं होतं. पुढे 1939-40 मध्ये जर आपण बघितलं तर की सेवाग्राम जो आश्रम गांधीजींनी स्थापन केला हा एक राजकीय केंद्र म्हणून, देशाच्या राजकारणाचा केंद्र म्हणून उदयास आला होता 1939 मध्ये. आणि दरम्यान बाबा आमटे त्या आनंदवनामध्ये तिथे होते. आणि ज्यावेळेस बाबा आमटे तिथे येतात, सेवाग्राममध्ये येतात, कुटीरोद्योग, सूतकताई, चरखा जो आहे ते सगळं बुनियादी शिक्षण असेल हे सगळं गांधीजींचं ते पाहतात. आणि बाबा आमटे अतिशय प्रभावित होतात या गांधीजींच्या या विचारांना. आणि बाबा आमटे गांधीजीविषयी असं म्हणतात की या महात्म्यामध्ये एवढा अरोगंट कॉन्फिडन्स होता की जो चरखा चालून सूतकताईच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी हद्दपार करण्याचा चंग बांधला. आणि तो मँचेस्टर बंद पाडण्याचा तो
उद्दाम आत्मविश्वास या महात्म्यामध्ये बाबा आमटेंना दिसत होता. आणि बाबा आमटे प्रभावित होतात आणि बाबा आमटे खूप मोठं काम गांधी विचारांना प्रभावित होऊन आज आनंदवनामध्ये करतायत. आणि म्हणून एकदा बाबा आमटे गांधीजींना असं विचारतात, राजगुरूंना फाशीची शिक्षा होते आणि राजगुरूंना अंतिम इच्छा विचारल्या जाते की तर त्यावेळेस राजगुरू हे त्या फाशीच्या दोराचं चुंबन घेतात. आणि हा प्रसंग ज्यावेळेस बाबा आमटे गांधीजींना असं विचारतात की गांधीजी तुम्ही काय केलं असतं, तर गांधीजी त्यावरती असं म्हणतात की मी जे राजगुरूंनी केलं ते मी करू शकलो नसतो. म्हणजे राजगुरू हे तसे पाहिले तर जहालमतवादी विचारसरणी, एक क्रांतिकारक विचारसरणीचे, आणि गांधीजी हे अहिंसेचे पुजारी. परंतु गांधीजी ज्यांच्याशी तीव्र मतभेद होते अशा लोकांसुद्धा गांधीजी उदार मनानं त्यांच्या कौतुक करत असत. आणि म्हणून पुढे बाबा आमटे त्यांना प्रभावित होतात आणि बाबा आमटे पुढे गांधी विचारानं तिथे काम करू लागतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गांधीजीविषयी जर बोलायचं झालं तर नागपूरमध्ये गांधीजी ची भेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत होते. आणि कोणीतरी त्यांना असं सांगतं की एक तुकड्या नावाचा कोणीतरी एक बुवा समाजामध्ये अंधश्रद्धा फैलवण्याचं काम करतो आहे. आणि मग मध्ये नागपूरमध्ये महाराजांची त्यांची भेट होती. गांधीजी हे मौन व्रत गांधीजींचं चालू होतं. आणि मग महाराज तिथे येतात आणि एक भजन महाराज असं म्हणतात, ऊंचा मकान तेरा कैसी मजल चढू मैं, किस्मत से मिला राम जिसको. हे भजन महाराजांनी गांधी पुढे गायली आणि गांधीजी अतिशय प्रभावित होतात. ऊंचा मकान तेरा कैसी मजल चढू मैं, गांधीजी या भजनानं अतिशय प्रभावित होतात. आणि मग और गाओ असं ज्यावेळेस गांधीजी म्हणतात आणि तिथे गांधीजींचं मौन व्रत हे सुटल्या जातं. म्हणजे महाराजांच्या खंजेरीमध्ये, महाराजांच्या भजनामध्ये, महाराजांच्या साहित्यामध्ये, महाराजांच्या विचारांमध्ये एका महापुरुषाला, एका स्वातंत्र्य लढ्यातील एका अहिंसेच्या पुजाऱ्याला बदलण्याची केवढी मोठी शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये होती हे दिसून येतं. आणि म्हणून याचंही वर्णन महाराज असं करतात की एक दिन सुना गांधीजी ने मेरा भजन अति प्रेम से, वे कहे गए फिर कहो, कहते हुए भी मोर, रहते हुए भी मौन से, हंसते का फिर दूसरे दिन मौन मेरा छूट गया, मैं मस्त होने पर भजन में ख्याल से ही हट गया. आणि पुढे गांधीजी, तसं तर गांधीजी पेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे 40 वर्षांनी लहान. आणि मग पुढे गांधीजीचा स्नेह आणि तुकडोजी महाराजांचा स्नेह अतिशय वृद्धिंगत होतो. ते सेवाग्राम मध्ये येण्याचं गांधीजींना पाचारण करतात आणि महाराज सेवाग्राम मध्ये वास्तव्यात जातात. आणि महाराज तिथे असं म्हणतात की मैं भी हरदम सुनते बरखा, गांधीजी हरदम सुनते बरखा, सेवाग्राम में मैं भी रहा बहुत दिन, खूब चलाया चरखा, मैंने खूब चलाया चरखा. म्हणजे लहर की बरखा गांधीजी तिथं ऐकत असत आणि महाराज तिथे चरखा चालवण्याचं काम करत असत. म्हणजे दोन्ही महापुरुषांनी जो सत्यासाठी आग्रह केला, जो स्वतंत्र लढ्याला जी प्रेरणा भारतीयामध्ये रुजवण्याची गरज होती, ती प्रेरणा प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून चरखा असेल किंवा असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाओ असेल, या दोन्ही महापुरुषांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे. पत्थर सारे बाम बनेंगे, झाड झडले शस्त्र बनेंगे, ही जी महाराजांची जी वाणी आहे, या महाराजांनी ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आणि स्वातंत्र्य लढ्याचं स्फुल्लिंग त्यांनी ठेवलं. आणि एकदा महाराज सेवाग्राम आश्रमामध्ये जेवण करत असताना गांधीजी त्यांना विचारतात आणि महाराज कांदा वर करून असं दाखवतात. तेव्हा गांधीजी असं म्हणतात की हे आमच्या गरीबाचं तूप आहे. म्हणजे एवढे मोठे हे महापुरुष, परंतु मनुष्याने गरीब लोकांशी एकरूप होऊन
स्वेच्छेने गरिबी स्वीकारावी, या विचाराशी ते तादात्म्य पावले होते. आणि म्हणून सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजी समवेत वंदनी महाराज 1 महिना तिथे राहिले. आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गांधीजींची जे काही पहिलं दिसले होते की गांधीजी हे अत्यंत साध्या पद्धतीचं जीवन तिथं जगत होते, की हे एक कठोर आत्मशासक म्हणून गांधीजी होते असं वंदनी महाराज असं म्हणतात. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना महाराज असं म्हणतात की देहाती का रायना वैसा गांधीजी का जीना, बड़ा काट कसरी था उनका हिसाब लेना देना, एक बार तौलिया गुम गया रंज नहीं करते थे, कितने दिन पुरता था गिनकर नया नहीं फिर लेते. जे गांधीजींचं जीवन जे आहे की ग्रामीण भागातले लोक जसे राहतात त्या पद्धतीचं जीवन गांधीजी सेवाग्राम मध्ये व्यतीत करत होते, त्याचं पूर्ण आयुष्यामध्ये ते व्यतीत करत होते. असं हे जीवन गांधीजी जगत होते. याचं वर्णन सुद्धा महाराजांनी आपल्या साहित्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आज जगाला कोरोना या आजाराने ग्रासलेला आहे. संपूर्ण मानव जातीचं अस्तित्व धोक्यात येतं का काय असं वाटायला लागलं. आणि मध्यंतरी वृत्तपत्रामध्ये म्हणजे आजही गांधीजींचा विचार जो कसा उपयुक्त आहे, एक ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी एक गांधीजी असतील तर असा एक लेख लिहिला. आणि त्यांनी जो नवकलमी विचार प्रयोग मांडला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती. जर गांधीजी असते या महामारीमध्ये, जर आज गांधीजी असते तर त्यांनी काय केलं असतं, तर गांधीजींनी सगळ्यात पहिला कुठला जर केला असतं तर त्यांनी निर्भय व्हा असं त्यांनी म्हटलं असतं. जे सत्य अहिंसा परमरे मिटणे दे निर्भयता मनमे, हा जो महाराजांचा विचार आहे की निर्भय तुम्ही झालं पाहिजे. कुठलेही विचारसरणी कुठलेही तत्वज्ञान अंगीकारत असताना निर्भय तुम्हाला व्हावं लागेल. आणि म्हणून या महामारीमध्ये सर्वात पहिला विचार प्रयोग जर कुठला आज गांधीजींनी जर दिला असता तर तो निर्भयतेचा मंत्र गांधीजींनी दिला असता. दुसरा जो आहे तो गांधीजींनी रुग्णसेवा केली असती. कारण बोअर युद्ध असेल किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये गांधीजींनी प्रत्यक्ष महामारीमध्ये रुग्णसेवा केलेली आहे. त्यांनी आरोग्य स्वराज्याची संकल्पना तिथे, जसं त्यांनी रामराज्य मांडलं तसं त्यांनी आरोग्य स्वराज्याची संकल्पना मांडली असती. ते निसर्गाकडे चला असं त्यांनी म्हटलं असतं. आणि दुसरी दांडी यात्रा